हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 गोपाल कृष्ण भगवान गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतांश स्मरे नित्यं वेदवाणी प्रवद विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णुं महेश्वरान् मातृदेव भव आचार्य देव भव सर्वेभ्यो देवेभ्यो गोपाल कृष्ण भगवान लोकाभिरामं राजीवनेत्रं रघुवंशनाथं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि सर्वपाप वाराणस्यां भैरवदेव संसार भयनाशनम् अनेक जन्म कृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन श्रीराम जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान की उमापति महात नमः पार्वती पतये हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम नमः पार्वती पतये हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघु श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमो नमः। आज भक्तमाल ग्रंथामध्ये ज्या संताचं नाव आहे त्या संताचं नाव ऐकल्याबरोबर हसू येईल असं नाव आहे केवल रामजी। केवल शब्द ठीक आहे पण केवल रामजी हे प्रत्येक माणसाच्या घराच्या दारापुढे जाऊन भिक्षा मागायचे पण भिक्षेमध्ये काही घ्यायचे नाही। त्यांनी ललकारी मारली की मनुष्य बाहेर आला पाहिजे। काय पाहिजे तर तुम्ही आज रामनाम घ्या बस। प्रत्येक दारापुढे जाऊन
मला राम नामाची भिक्षा घाला म्हणून त्यांचं नाव पडलं केवल रामजी. केवल रामच, बाकीचं काही नाही. आणि तिथून आल्यावर म्हणजे भिक्षा मागून आल्यावर सगळ्या घरांनी त्यांना कबूल केल्यावर मग घरी आपला व्यवसाय करून संत सेवा करायची सवय केली. प्रभात फेरी काढायची आणि प्रत्येकाच्या दारापुढे प्रार्थना करायची, रामनाम घ्या, तुम्ही रामनाम घ्या, मला भिक्षा द्या. म्हणजे हो म्हणा, आम्ही दिवस रात रामनाम घेऊ असं मला कबूल करा. कृष्ण सेवा करायची. एकदा 10-20 अनाचारी लोक त्यांच्या घरी दुष्टपणाने आले. पाहता मनुष्य केव्हा केव्हा निस्वार्थी काम करत असताना सुद्धा असे प्रसंग निर्माण होतात. आपल्यासारखे लोक काय म्हणतात, मग ते एवढं करत होते, देवाना असं कसं उदिलं? तर ते आपल्या प्रारब्धामध्ये ज्या विधी घटना आहे त्या घटना घडतातच, पण त्या घटनेतून परमात्मा आपल्याला सहाय्य करून सहज बाहेर काढतो. याच्यावर भक्तांची श्रद्धा असते. पण जे अभक्त असतात त्यांची श्रद्धा बसत नाही. देवानं तर असं करायला पाहिजे, त्यांचे तोंड फिरवून द्यायला पाहिजे, असं नाही करता येत. म्हणून त्यावेळेस त्या दृष्टांची दया आली त्यांना आणि त्यांनी त्यांना शालिग्राम मूर्ती दाखवली, गोपीचंदन लावलं, तुळशीच्या माळा दिल्या आणि पूजाविधी शिकवला. आता ते खरे संत नव्हते पण बनले आणि त्यांना वाटलं जर असं बनून आरामशीर पोट भरतं तर काम करायची काय गरज आहे. हल्ली तसंच झालंय, सगळे लोक आरामशीर भीक मागतात. पूर्वी भीक मागणं लाजिरवाणी गोष्ट होती. फक्त ब्राह्मणच भिक्षा मागायचा, इतर भिक्षा मागायचे नाही. आता कोणीही भीक मागतं, कारण सहजरित्या उदरनिर्वाह होऊन जातो. कमी दिले तर शिव्या देतात, नाही दिले तर भुक्कड आहे असं बोलतात. भिक्षा मागणाऱ्याची ईश्वरावर इच्छा असावी लागते की आज त्याला द्यायचा आहे तर तो देईल. पण आळशी मनुष्य भिक्षा मागू शकत नाही, कारण मग तो आळस आहे. पहा मग आंघोळ करत नाही, तिथेच पडून राहतात, तिथेच खातात, पाणी पडतं, कुठे कोपऱ्याला झोपून राहतात. त्या आळसामुळे दुर्दैव वाढत जातं. म्हणून आलस्यम कार्यनाशाय, आळस काय करतो, कार्याचा नाश करतो. म्हणून ते लोक अनाचार करायला लागले. तेवढ्या वेळात एक घटना घडली. एक त्या बाजारामध्ये बैल बिछडला आणि एकानं त्याला मारलं, बैलाला. आता बैल बिछडायला कारण लागतं. बैल सहजासहजी बिछडत नाही, घोडा सहजासहजी बिछडत नाही, गाढव केव्हाही बिछडतं, कुत्र केव्हाही बिछडतं, हत्ती बिछडत नाही, वाघ बिछडतो, कारण क्रूर स्वभाव आहे हत्तीचा, शांत स्वभाव. गाय बिछडत नाही, तुम्ही तिला जा म्हटलं तर चालायला लागते, म्हैस सरकत नाही. बकरी ओढून नेल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक प्राण्याचं एक वैशिष्ट्य आहे. तर विनाकारण त्या बैलाला त्यांनी मारलं. तर यांनी पाहिलं केवल रामजीने, मी कारण नसता या जीवाला मारताय, काही तो बिछडला आहे, कोणाला मारला आहे, काही नाही. त्यांना दया आली आणि त्यांनी भगवंताला सांगितलं की देवा, आजपर्यंत मी काही अशी प्रचिती पाहिली नाही की आम्ही सगळे प्राणी एक आहोत. आज मला प्रचिती दाखव, याला जे मारताय ते याला लागायला नको, मला लागायला पाहिजे. आणि तसंच झालं. जेवढे त्या बैलाला दंडे मारले तेवढे वळ यांच्या पाठीवर आले.
म्हणजे त्या रामनामामुळे इतकी दया झाली की हा मुका प्राणी काही न करता मार खातोय. त्या आपल्या सुभाष डेअरीच्या समोर एक सांड असायचा बघा, तो काहीच करायचं नाही. आमच्याकडे इथे हेडक्वार्टरला एक दूध द्यायला म्हातारे यायचे. त्यांचा मुलगा इतका चावट होता, त्याने एक दिवशी ती गरम बरणी धुतली. पाणी तिथे तयार होतं सुभाष डेअरी पुढे, की त्याने भांडे मिसळून आणि ते बरणी मिसळली आणि ते गरम पाणीच्या सांडाच्या अंगावर फेकून दिलं. फेकून दिल्यावर तो सांड उठला पण नाही. पण 1 महिन्यानं तो जेव्हा बरणी मिसळत होता तेव्हा तिकून सांडाला असा दोन्ही डोक्यावर उचलला, त्याला शिंगावर खाली टाकला आणि दोन्ही पायाने तडवला. त्यावेळेला तो म्हातारा दूध द्यायला इथे आला होता आणि त्याला निरोप सांगितला आणि तो इथे पडला. त्याला आम्ही देवापुढे नेलो, छंगाछटा, तर पडला काय म्हातारा. तेव्हा कळालं की त्या सांड्याने त्या पोराला मारलं गेलं. 1 महिन्याने त्या सांडाने बरोबर त्याच्यावर लक्ष ठेवलं. ते सुभाष डेअरीच्या मालकाने ते पूर्ण डोळ्यानं तेही पाहिलं आणि हेही पाहिलं. मग त्यांना घेऊन आम्ही तिथे गेलो. त्या सुभाष डेअरीवाल्याने आम्हाला हे तेव्हा सांगितलं होतं की त्या सांडला याने महिन्यावर गरम पाणी अंगावर फेकलं होतं. तेव्हा काहीच बोलला नाही म्हणे, पण 1 महिन्याने त्याला बरोबर त्याने लंबा घातला. लक्ष द्या की दया केवढी आहे. आणि त्या दिवसापासून केवळ रामांच्या मनाची पक्की खात्री झाली की परमात्मामध्ये भेद नाही, सर्व प्राणी मात्रांमध्ये परमात्मा आहे. त्या दिवसापासून केवळ रामांची जी श्रद्धा दृढ झाली आणि दया वाढत गेली. जशी जशी दया वाढत गेली मनामध्ये, तसे तसे नामजपाची संख्या वाढू लागली आणि त्यांचं लोक ऐकू लागले. आणि एवढंच नाही तर ते गावातले सगळे लोक संत उपासक बनले. आणि हे जे नाठाळ बनले होते संत, हे काही दिवसांनी परत आले आणि त्यांनी त्यांच्याजवळ पश्चाताप केला आणि ते खरे संत बनले. त्या दिवसापासून सगळ्या गावांनी यांना नाम दिलं होतं केवल रामजी. विद्यावान हो यशस्वी जाऊन ह्या केवल रामजी, दुसरं काही नाही. ते माझ्या केवल रामजी. आता आसकरंजी एक संताचं नाव आहे. हे राजर्षी भक्त आसकरंजी धर्मशील आणि सद्गुण हे त्यांच्यामध्ये पूर्ण भरलेले होते. धर्माचं पालन आणि शील हे त्यांचं भूषण आहे. आणि सद्गुणाला काही कमी नव्हतं. त्यावेळेला पृथ्वीराजांचे पौत्र भीमसिंह यांचे पुत्र आणि यांनी आसकजींनी कोल्हाल संताचा अनुग्रह घेतला होता आणि सदाचाराचं पालन करीत असत. एक वेळेला नवडव नावाचा राजा, त्याच्या मनात आलं की हे इतके 4 तासपर्यंत भगवंताची पूजा अर्चा करतात, तर इतक्या वेळ पूजेला मन लागतं का? कारण मन तर थोडं ताबडतोब विचलित होऊन जातं. काय ताबडतोब विचलित होऊन जातं मन. मग 4 तास हे पूजा करतात, तर यांचं मन लागतं काय? म्हणून ते आपल्या घराच्या मंदिरामध्ये प्रेमपूर्वक सेवा करायचे आणि द्वारावर एक चौकीदार बसवून द्यायचे की मी पूजा करत असताना 4 तास कोणी मला भेटायचं नाही. खलास. मग ते झाड झूड पूजा अर्चा आरती वाद हे सगळं करता करता त्यांना 4 तास लागायचे. सकाळी 6ला सुरू केले की 10 वाजेच्या पुढे दरबारात यायचं, तोपर्यंत यायचं नाही. त्यामुळे चौकीदार कोणाला आत जाऊ द्यायचा नाही. एकदा या आसकरंजीला
दिल्लीच्या बादशाने आपल्या सेवकांना पाठवून यांना शीघ्र बोलून आणा असं सांगितलं की जा आणि आज करंजीला ताबडतोब माझ्याकडे बोलवून आणा. असं सांगितल्यानंतर ते लोक आले. या लोकांनी मंदिरात त्यांना जायला परवानगी सांगितली की तुम्हाला आत जाता येणार नाही, आम्ही निरोप पाठवून देऊ. निरोप पाठवून दिला, त्यांनी लक्ष दिलं नाही. बादशाहचे दुसरे दूत आले. 4 तास बोलायचं नाही. त्यावेळेस सेनापती आला तरी नाही. आणि शेवटी बादशाहला वाईट वाटलं की माझी आज्ञा मानत नाही, म्हणून याच्याशी युद्ध छेडायचं. म्हणून बादशाह स्वतःच्या मनामध्ये रुची निर्माण करून त्यांच्या मंदिराच्या पुढे आला. आल्यानंतर राजाच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये भय बसलं की आता काय होईल यांचं. तरी ते आता हा जो पहारेकरी होता त्याला राजा काय मानणार आहे, आणि तो राजाला काय बोलणार. राजा तलवार घेऊन मध्ये घुसून गेला. राजा मध्ये गेल्यानंतर राजाने सांगितलं की मी आलो आहे. बादशाहने सांगितलं तरी त्यांनी मागे फिरून पाहिलं नाही. आज करंजी भगवत सेवेमध्ये भूमीवर साष्टांग नमस्कार घालून लोळले होते, दंडवत केला होता. बादशाह तसाच उभा राहिला, पण बादशाहच्या डोक्यामध्ये अहंकार होता की मी आल्यावर सुद्धा हा फिरून पाहत नाही. म्हणून राजाने आपल्या हातात असलेली तलवार आणि या आसानजी यांचं पाय हे राजापर्यंत आलेले होते. राजाने त्या टाचेवर तलवार मारली तरी हालायला तयार नाही. राजानं तलवार मारल्यावर होऊन येऊ नये आणि राजाने तलवार खाली टाकून दिली, घाबरून गेला. अरे इतका तन्मय आहे. आपण नमाज पडताना सुद्धा इतके तन्मय होत नाही. अनुभव आला राजाला. आता अर्धा तास राहिला होता त्यांचा त्या सगळ्या सेवेचा. अर्धा तास ते पडून राहिले. रक्त वाहत आहे, राजा पाहतोय आणि त्यांची वेळ झाली. भगवत सेवेचा नियम आटोपला आणि बादशाहला पाहिल्यावर प्रसन्न मनाने उठून मुजरा केला. तलवार मारल्यावर सुद्धा आणि राजा फिरून पाहतो तर टाचेवरची जखम सुट, रक्त संपलेलं, फक्त खाली रक्त पडलं. हुजूर, राजा आश्चर्यचकित झाला. बसायला सांगितलं. नाही म्हणे आपण बसा, मी उभाच राहील, कारण मी नौकर आहे तुमचा. अरे नौकर आहे ही शुद्ध आहे, तलवार लागली ही शुद्ध नाही. राजा डोळ्यातून अश्रू घाळ 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 वाहू लागला आणि निरापराधी माणसाला आपल्याकडून कारण नसताना उपद्रव झाला याचं दुःख झालं राजा. की विनाकारण भगवत सेवेमध्ये एवढी निष्ठा पाहून राजा प्रसन्न झाला. खरा सच्चा आहे, इथे बनावटीपणा नाही. तेव्हा बादशाहनं अकरंजीयांचं प्रेम पाहून त्यांच्याशी विचार विनिमय केला. आता ते हृदय होतं संताचं, ते मुळामध्येच पवित्र होतं ना. आता बा इथे अनुभव येतो. आपण जेवढं नामस्मरण करतो ना तेवढ्या नामस्मरणानं आपलं हृदय पवित्र होऊन जातं. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. हा देह पवित्र होतो म्हणजे 3.5 कोटी रोम जे आहे ते शुद्ध होत जातात. हृदय पवित्र होतं, मनामध्ये संशय येत नाही. संशयी मन हे वारंवार हे ते शोधत असतं. याच्याने भलं होईल का, त्याच्याने भलं. जे रामनाम आहे त्या रामनामावर विश्वास बसत नाही.
सगळं जग सांगतं की नामावर विश्वास ठेवा, नामावर विश्वास ठेवा. नामावर विश्वास ठेवत नाही. ते ज्योतिष सांगतं ना, दक्षिण दिशेला प्रवास करणं वाईट आहे, पण जिरं खाऊन गेले तर चांगलं आहे. आता देवाचं नाव घेतल्यावर चांगलं का जिरं खाल्ल्यावर चांगलं? जिरं कोणी निर्माण केलं आहे? एक दिवशी सांगतो तो बडीशोप खाऊन जा. देवाचं नाव घेतल्यावर काहीच करू नका. जर तुम्ही वस्तूला किंमत दिली तर देवाला किंमत, देवीच्या नावाला किंमत घ्यायची का देवीच्या अंगावरच्या निंबूला किंमत घ्यायची? लोक काय कमरेला खोचतात? निंबू. देवीला निंबू आवडतो ही गोष्ट खरी आहे, पण तिचं नाम महत्वाचं का निंबू महत्वाचं? तर सगळे वस्तूला किंमत देत आहे, सगळे वस्तूला किंमत देत आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरेचे. न लगे सायास जावे वनांतरा, सुखे येतो घराना. हे तोंडाने म्हणतात, हे तोंडाने म्हणतात. आणि वस्तूला किंमत नाही. वस्तू त्याने निर्माण केल्या जगातल्या सगळ्या. भिलावा कोणी निर्माण केला? जो तुम्हाला नजर लागू देत नाही तो कोणी केला? त्याने निर्माण केला आहे. मग त्याच्यापेक्षा भिलावा पॉवरफुल आहे का? लिंबू पॉवरफुल आहे का? मिरची ही काही आपल्या देशातली नाही, त्या वास्को दमानाने आणली आहे मिरची. त्यावेळेला आपण मिरची खात नव्हतो, मग आपल्याकडे तिखट काय होतं तर मिरे, मिऱ्याची चूड वापरायचो आपण. ह्या बऱ्याच गोष्टी तिकडून आलेल्या आहे. ही सूळबाबूळ, काट्याची ती एक वनस्पती आहे, तिकडून आलेली आहे. आपल्या देशात असं काटे कुठे काहीच नाही आहे. त्याला कारण आहे, त्या लोकांनी वाईट आपल्याकडे टाकण्याचा प्रयत्न केलाय ब्रिटिशांनी. इंग्रजी गवत, काँग्रेसी गवत, हे सगळं असं आहे. आपल्या गवताचे दोर तयार होतात, आपल्या नारळाचे दोर तयार होतात. भारतातली सगळी वस्तू जी आहे ती ईश्वर निष्ठेची आहे. औषध सुद्धा निसर्गाचं आहे. आपल्याकडे आयुर्वेद निसर्ग आहे. अक्कलकरा नावाची वनस्पती आहे, त्याच्यात काही केमिकल टाकावं लागत नाही. जिभेवर टाकलं की रवरव करतं, मनुष्य चांगलं बोलतो. नावच त्याचं अक्कलकरा आहे. हात जोडी पाय जोडी म्हणजे हातासारखीच वनस्पती आहे ती, पायासारखीच वनस्पती आहे. असं आहे. म्हणून त्यावेळेस बादशाने पाहिलं की यांचं हृदय हे सरोवर प्रेमाचं आहे. आता त्याला भक्ती माहीत नव्हती म्हणून तो प्रेम म्हणाला. आणि त्यावेळेस राजानं सांगितलं की आता यापुढे माझं बोलवणं तुम्हाला कधीच येणार नाही, आणि कोणी खोटं सांगितलं तरी तुम्ही यायचं नाही. कारण त्यांना माहिती होतं जो खोटं सांगेल त्याचं नावही सांगणार नाही, कारण राजा दंड देईल. कोणी त्रास दिला तरी नाव सांगणार नाही, त्याला त्रास होऊ नये म्हणून. अशा प्रकारे पुजाऱ्याला फक्त आरती करायची परवानगी ठेवली होती त्यांनी. पुजाऱ्यांनी यायचं आरती करायची, बाकीची सगळी देवळाची सेवा त्यांनीच करावी. आणि असे हे परंपरेनं विठ्ठलनाथांचे शिष्य यांनी सौभाग्यशाली जीव भगवान कृष्णाच्या भक्तीमध्ये लावून टाकला. आता राजाची मदत मिळाल्यामुळे दुसऱ्या कुठल्याच गोष्टीची चिंता उरलेली नव्हती. अशा अनेक साक्षात्कारी लीला त्यांच्या जीवनात झाल्या. पुढे आस्करंजी हे नवगुड गावाचे राजे होते. त्याकालीन अपगर हा समकालीन राजा होता. त्याला संगीताची फार आवड होती. म्हणून एकदा त्याने
संगीत सम्राट तानसेन यांच्या सभेमध्ये कोणीतरी माधुर्य संगीत ऐकायला घालावं असं वाटलं. त्यावेळेला या अस्करंजीरचं नाव सांगितलं लोकांनी अकबराला. त्यांनी पाठवलं बोलवणं. आता मग यांनी गेल्यावर सांगितलं की राजे, मला दुसरे पद गाता नाही येणार, आमच्याच प्रभूचे पद गाता येतील. म्हणाले तुम्ही कोणत्याही प्रभूचे म्हणजे तुमच्या देवाचे नाव गा, मला गाण्यात नाही, ते गाताना तुमचा जो राग आहे तो राग मला आवडतो, ते शब्दाचं महत्व नाही आहे. तर म्हणाले कोणत्या रागाचा तुम्हाला आस्वाद पाहिजे आहे? तर म्हणाले तानसेन सांगेल. तानसेनानं भैरवी राग सांगितला आणि त्या भैरवी रागामध्ये गोविंद पाद स्तोत्र हे तानसेनानं त्यांना दिलं आणि त्यांनी इतकं सुंदर गायलं. अपार समृद्धी अकबरानं देण्याचं कबूल केलं. यांनी सांगितलं महाराज माझं गाणं ऐकून तुम्ही प्रसन्न झाले ना? म्हणे हा, मग मी मागेल ते तुम्ही द्या तेव्हा मी प्रसन्न होईल. राजाला वाटलं मागून मागून काय मागेल, 10 गावं 12 गावं नाही, मला तुमच्या नोकरीतून निवृत्त करून द्या, बस एवढंच पाहिजे. जसं दामाजी पंतांनी बेदरच्या बादशाला सांगितलं मला एकच द्या की तुमची नोकरी नको, मला परमात्म्याच्या स्वाधीन होऊ द्या. अकबरानं त्यांना परवानगी दिली. ते वृंदावन, मथुरा आणि गोकुळ या 3 गावातच राहू लागले. राजाने पुष्कळसं धन देऊ केलं, ते 3ही गावाच्या देवांच्या नावावर देऊन टाकलं आणि आपण मात्र स्वतः मुक्त राहिले. घरी गेलेच नाही. अकबराच्या दरबारातून आल्यानंतर घरी गेलेच नाही, प्रपंच सोडून दिला. कारण नाठाळ माणसाच्या संपत्तीचं अन्न परत खायचं नाही. म्हणून अशा प्रकारे राजा अस्कराला राज्य सुखाची महती नव्हती. वृंदावनामध्ये राहिले, गोकुळामध्ये राहिले, मथुरेमध्ये राहिले आणि आपल्या वाणीनं लोकांमध्ये भक्तिरस वाढवू लागले. एकदा राजा अस्कर स्नानाला जात असताना रमण रेतीमध्ये वंशी वाजवणारं कोणीतरी बसलं होतं. श्यामसुंदराबद्दल वंशी वाजत होती. त्यावेळेला ते माधुर्य पाहून त्या ठिकाणी ते थांबले आणि त्यांनी त्या वंशीवर असं रचलं गाणं, या गोकुल चवटे रंग राची गवाल, मोहन खेले फागन फागन बा, म्हणजे परमात्मा होळी खेळतो असे पद गायले. संगीताचा कार्यक्रम करणारा जो होता तो आश्चर्यचकित झाला की हे तोंडातून शब्द काढताय आणि तसेच राग निर्माण करतात, पण यांच्याजवळ भगवंताच्या गुणाच्या यशाचं पुण्य आहे. कारण आपण ज्या ज्या वेळेला देवाचं गुणगान गातो किंवा देवाचे अभंग म्हणतो त्यावेळेला आपल्याला मागचे लोक काही बोलतच नाही. हां, बरीच गर्दी पण
अशा प्रकारे त्या गोकुलामध्ये होळीचे पद ते रचत होतं आणि रात्रंदिवस भगवंताची शयनलीला म्हणजे देव झोपतात तेव्हा गाणे, देव उठतात तेव्हा दर्शन करून गाणे गाणे असं करू लागले. त्यांच्या मधुर वाणीनं सगळे संत आनंदित होऊ लागले. आणि एक दिवशी बाके बिहारीच्या मंदिराच्या जवळ भगवंताच्या लीलेचं गायन करीत करीत आज करणजी यांनी आपला देह ठेवला. आता एक दोनच वाक्यात एका संताचं वर्णन आहे. त्यांचं नाव आहे हरिवंशजी. हरीच्या वंशातले हे हरिवंशजी ही परम निष्कंचन भक्त होते. म्हणजे कसल्याची मनामध्ये इतकी यत्किंचित चिंता नाही. आणि सगळे भक्त विशेष त्यांच्याकडून निष्कंच भक्तीचा वारसा घेत होते. म्हणजे ज्या ज्या लोकांना मनामधून संपत्तीबद्दल एकही इच्छा नाही अशा लोकांनी त्यांच्याकडून अनुग्रह घेतला. आणि ज्याने घेतला तो सुद्धा निष्कांचन झाला. पहा कसं वाक्य आहे आपल्याकडे, आपणासारखे करती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. उत्तम संत जर झाले तर ते साधकाला आपल्यासारखं करून टाकतात. जगामध्ये कोणीही आपलं मूळ स्वरूप देऊ शकत नाही, पण संत देऊन टाकतात. तुकाराम महाराज एका ठिकाणी लिहितात, तुका झाला आकाशा एवढा. म्हणजे आकाशा एवढं कोण आहे? देव. तो भक्त भगवंताच्या गुणानं आकाशा एवढा होऊन जातो. रावणानं मोठा होण्याचा प्रयत्न केला पण झाला नाही. नियतीवर विजय मिळवण्याचा प्रयत्न केला पण झालं नाही. कारण नियतीवर विजय मिळवण्याकरता तुम्हाला भगवंताला शरण जावं लागेल. कारण ही नियती चालवणारा भगवान आहे. या नियतीचं पूर्ण ज्ञान ईश्वराला आहे. म्हणून तुम्ही ईश्वराचे झाल्याशिवाय नियती तुमच्या ताब्यात येणार नाही. म्हणून पहा एखादे संत जेव्हा आजारी असतात तेव्हा बाकीची शिष्यमंडळी रडते. अरे काय रडता? हे जीर्ण वस्त्र टाकावं लागतं. आमचं काम झालं आहे, आम्हाला बोलवणं आलं आहे, आम्ही टाकतोय. हे पंचमहाभूताचं शरीर आहे, पृथ्वी आग तेज वायू आकाश, याचा काय मोह करायचा आहे? हे मुळामध्ये नरकाचं पोत आहे. समर्थ सांगतात जेव्हा जायला लागले समर्थ तेव्हा शिष्य रडायला लागले, या नरकाच्या पोत्याकरता काय रडतात? हे टाकावं लागतं. मरे कत्याचा दुधा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. जो जातो त्याचा आपण शोक करतो, पण आपल्याला सुद्धा तसंच जायचं आहे. आपल्याला सुद्धा तसंच जायचं, काही फरक नाही आहे. फक्त जाणं कसं आहे हे ईश्वराच्या हाती आहे, आपल्या हाती नाही आहे. कार्य करत का लढत का रोगानं पीडित, तीन गोष्टी आहे. काही लोक काम करता करता चालले जातात, काही लोक रोगानं पीडित होऊन जातात, आणि काही लोक पंचमहाभूताच्या कोपाने जातात. पृथ्वी आपते वायू, भूकंपामध्ये, जलामध्ये, अग्नीमध्ये, घातपातामध्ये, याच्यामध्ये जातात. जायचं कसं आहे हे काही सांगता येत नाही. म्हणून त्यांनी आपलं सर्वस्व लोकांना द्यावं म्हणून त्यांना हरिवंशजी म्हणत असत, की हे हरीच्या वंशातले आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊलीने लिहून ठेवलं आहे, हरिवंश पुराण हरिनाम कीर्तन. जो हरिवंश पुराण वाचेल आणि हरिनाम कीर्तन येईल तया नराला धले वैकुंठ जोडले. त्याचा आणि वैकुंठाचा संबंध होईल. वैकुंठ जोडले सकळ गडले तीर्थाटन.
सगळ्या तीर्थयात्रा घडून जातील. हरिवंश पुराण, हरिनाम कीर्तन, तयाररा लाधले, वैकुंठ जोडले, सकळ घडले तीर्थाटन. आणि तो कसा येईल म्हणे माझ्या गावाकडे? मनोमार्गे गेला तेथेची मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. जो हरिपाठामध्ये स्थिर होईल तोच धन्य होईल म्हणे. आता हरिपाठामध्ये स्थिर होणं म्हणजे हरीच्या नामसंकीर्तनामध्ये स्थिर होणं. कारण नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. आपली जन्मांतराची पाप जळून जाण्याकरता या नामसंकीर्तनासारखं दुसरं साधन नाही. म्हणून संत आपल्याला नामसंकीर्तन देतात, पण आपले नामसंकीर्तनावर विश्वास बसत नाही. आपण जर कोणाला सांगितलं बा तुझे काळ चांगला नाही आहे, तू देवाची उपासना करा, तर देवाची उपासना काय करतो? इतकं तर करूनच राहिलो. किती फेऱ्या मारतो मी देवाला, रामाला मारतो, कृष्णाला मारतो, मारुतीला मारतो, शंकराला एक जल लोटा टाकतो. कोणी म्हणे एक जल लोटा टाकलं की सगळे प्रश्न संपून जातात, पण काही संपतच नाही. तर उपासना करणं वेगळं. उपासनेमध्ये कामना नसते, सकाममध्ये कामना असते. आपण कामना पूर्ण करण्याकरता प्रयत्न करतो. आपण कामना पूर्ण करण्याकरता प्रयत्न करतो. उपासना म्हणजे कामना करायचीच नाही. ठेवील देव ठेवील तसं राहायचंय. आणि देव कोणालाही कमी ठेवत नाही, कारण तो देव आहे. देतो तो देव. देवाची व्याख्या काय? जो देतो तो देव. मग देव काय करतो? तर सगळ्यांना धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 प्रकारच्या गोष्टी देत असतो. म्हणून देणारा तो देव आहे. त्यावेळेस या कल्याणजीनं आपल्या मनात संतोष ठेवावा आणि त्यामुळे सगळ्यांना संतोष मिळत असतो. असे हे हरिवंश पुराणादी रंगराजीचे सुपात्र शिष्य होते. यांनी भगवत पादर्शाच्या अंशानं आपला भगवंतावर अटल विश्वास ठेवला आणि म्हणून सगळे लोक त्यांना हरिवंशजी असं म्हणत असतात. कारण ज्याप्रमाणे हरीचं वागणं आहे किंवा हरीच्या लीला आहे त्याप्रमाणे त्यांचं कार्य होतं. पुढे याच संप्रदायामध्ये कल्याणजी नावाचे संत झाले. कल्याणजी हे सुद्धा परोपकारी भगवत भक्त होते. हे एकदा एका ब्राह्मणाच्या शेतीमध्ये थोडं संकट आलं. त्याने यवन राजाकडून कर्ज घेतलं होतं आणि ते कर्ज फिटत नव्हतं. शेतीमध्ये अन्न उत्पन्न होत नव्हतं. त्यावेळेला त्या यवनानं दिलेले पैसे तो मागत होता. त्याच्याने ब्राह्मण अत्यंत परेशान होता. त्यावेळेला कल्याणदासजीला माहिती पडलं की हा बिचारा अत्यंत त्रासदायक झाला आहे. म्हणून त्याला विचारलं की तुला यवनाला किती हे द्यायचं आहे कर्ज, मी तुला त्याच्यातून सोडवून देतो. त्यावेळेस त्या ब्राह्मणाच्या पुत्राचा विवाहही होता. कल्याणजीनं त्याला 200 रुपये उधार दिले आणि जा त्याचं कर्ज भरून टाक आणि तुझ्या मुलाचा विवाह करून घे. कल्याणदासजींना त्याने नमस्कार केला आणि त्यांना परिक्रमा केली की तुमच्या या मदतीमुळे माझी जी दैना होणार होती राजदरबारी ती झाली नाही आणि माझ्या मुलाचं लग्नही पार पडलं. आता तुम्ही माझी जी ही जमीन आहे ही घेऊन घ्या. ते म्हणाले मी तुला जमीन घेण्याकरता पैसे दिलेले नाही आहे, तू ती जमीन कर पण स्वतःचं कल्याण करून घे. घर चालवणं, संसार चालवणं, मुलांचं लग्न करणं हे कल्याणाचं साधन नाही, ते होत राहतं. आता तुझं नशीब चांगलं होतं म्हणून माझ्यासारख्याने तुला मदत केली, तुझं काम होऊन गेलं.
तुला स्वतःचं कल्याण करायचं असेल तर तुला हरिनामाची संगती धरली पाहिजे. हरिनामाची संगती धरशील तर स्वतःचं कल्याण स्वतः करशील. आपलं वैयक्तिक कल्याण दुसरं कोणी करू शकत नाही. भाऊ बहीण मामा काका नातेवाईक नाही, आप्त नाही. एखादा गुरुबंधू आपला जर काही वाईट मृत्यू झाला आणि त्या गुरुबंधूला जर प्रेम असलं आपलं की नाही माझा हा गुरुबंधू आहे, याला मी या पाप योनीतून मुक्त करेल, तर तो मात्र त्याचं नामस्मरण आपल्याला प्रदान करतो. फक्त एकच गुरुबंधू असतो, तो मात्र आपल्याला आत्मकल्याणामध्ये मदत करतो. म्हणून सगळ्या बंधूंपेक्षा गुरुबंधू हे नातं. पण हल्ली गुरुबंधू सगळे एकमेकावर मदत घेतात आणि एकमेकाला फसवतात. मरणाच्या संकट काळामध्ये आपल्या गुरुबंधूला मोकळं करायचं आहे. म्हणून बंधू या शब्दाचा अर्थ आहे जो बंधनातून मुक्त करतो तो बंधू. हल्ली तर सगळे बंधू एकमेकाला संकटातच टाकतात. संकटात आपल्या भावाला अडचण आहे, शेजारचं घर एवढ्या पैशात देतो का? उलट त्याला त्याच्या लागण्यापेक्षा जास्ती द्यायला पाहिजे, कारण भाऊ येतो आपला. तर लोक आणखीन कमी मागतात. तर देहानं निर्माण झालेला बंधू वेगळा आणि ज्ञानानं गुरुबंधू मिळालेला ईश्वर भावनेचा. म्हणून बरेच लोक आपल्या गुरुबंधूंना मदत करताना कशाचाच विचार करीत नाही. कोणी म्हणाल तो देणार नाही, तो दे रे बो, देईल तर तू काही काळजी करू नको, त्याला मदत करायची. तुला करायची नाही तर करू नको, पण मला त्याला करू दे मदत. त्याला माहिती असतं याला आपण बंधनातून मुक्त केलं तर आपले गुरु प्रसन्न होतील. आणि मग हे पद म्हणायचं गुरुबिना बताए कोण बाट. आता लोक गुरुबंधून नाही फसवतात आणि स्वतः फसतात. ईश्वर कधीच फसत नाही किंवा गुरु फसत नाही. ज्या असे हे कल्याणदासजी आणि कहरदासजीचे शिष्य धर्मदासजी संत यांनी कल्याणदासांवर कृपा केली आणि कल्याणदासाने आपलं घर सोडून कायमचं वृंदावनात वास्तव्य केलं. आणि एक दिवशी भगवंताचं भजन करत करत कल्याणदासजींनी देह ठेवला. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली, परिणाय घडली सेवा काही. तीर्थ